ही कथा कुणी ऐकलेली नाही, कारण ती आजवर कुणी कुणाला सांगितलेली नाही. ही कथा एका चिमणीची आहे, वणवा विजवणाऱ्या चिमणीची गोष्ट. तर कथा अशी आहे. एक जंगल होतं, घनदाट हिरवगार जंगल. जंगलामध्ये सर्व प्रकारचे पशु आहेत. हत्ती, अस्वल, उंट, उंट नसेल, वाघ, सिंह, लांडगे, सर्व प्रकारचे प्राणी आहेत. सर्व प्रकारचे पक्षी सुद्धा आहेत. चिमण्या, कावळे, घारी, गिधाड, सर्व प्रकारचे पक्षी. आणि हे सगळे प्राणी आणि पक्षी या जंगलामध्ये अगदी गुण्या गोविंदानं नांदत होते, असं मी म्हणालो तर ते खोटं ठरेल. कारण त्यांच्यामध्ये भांडणं होत, मारामाऱ्या होत, अगदी खून सुद्धा माणसांच्या जगामध्ये होतं अगदी तशाच प्रकारे. पण तरी सुद्धा हे जंगल म्हणजेच आपलं विश्व, ही एक समजूतदारपणाची जाणीव असल्यामुळं हे सगळे प्राणी आणि पक्षी या जंगलामध्ये एकमेकांना सांभाळून घेत, मारामाऱ्या करत, पण त्या जंगलामध्येच राहत होते. त्या जंगलामध्येच एक माकडांचा कळप सुद्धा होता, उपद्व्यापी माकडांचा. आता माकड म्हटलं की ते उपद्व्यापी आलं, हे वेगळं सांगायला नको. तर उपद्व्यापी, माकड उड्या मारणार, माकड चेष्टा करणार, असं जे माकड, त्या माकडांचा एक कळप या जंगलामध्ये होता. आणि ह्या मोठ्या झुंडीनं राहणाऱ्या माकडांना एक दिवस फिरत असताना गारगोट्यांचा एक ढीग दिसला. आता हे थोडे वेगळ्या प्रकारचे दगड दिसत आहेत. या उत्सुकतेनं त्या माकडांनी हे दगड हातामध्ये घेतले, गारगोट्या हातामध्ये घेतल्या, आणि ह्या गारगोट्या ते आपले उगीचच्या उगीच एकमेकीवर आदळू लागले. गारगोटे आदळू लागल्यानंतर साहजिकच त्यांच्या घर्षणानं त्यातून ठिणग्या उडू लागल्या. आता ठिणग्या उडू लागल्यानंतर बऱ्याच माकडांनी असे दगड एकमेकावर आदळत असल्यामुळं त्या ठिणग्या कारंज्याप्रमाणे उडू लागल्या. आणि मग हे नव्या प्रकारचं काहीतरी दृश्य दिसत आहे. ह्या आनंदानं माकडांचं गारगोट्या आदळण्याचं प्रमाण वाढलं. त्यांना अधिकच जोर आला, ठिणग्यांचं प्रमाण वाढलं. आता जंगल आहे, जंगलामध्ये सुकलेला पाला सुद्धा खाली पडलेला आहे. त्यातील काही ठिणग्या सुकलेल्या पालापाचोळ्यावर पडल्या आणि त्यातून धूर बाहेर पडू लागला. तो धूर बघितल्यानंतर हेही त्यांच्यासाठी नवीन दृश्य होतं. त्यामुळं त्यांनी आपलं गारगोट्या आदळण्याचं काम पुढं चालूच ठेवलं. आणि मग ठिणग्या उडत राहिल्या, ठिणग्या सुकलेल्या पाचोळ्यावर पडत राहिल्या. आणि मग धूर निघता निघता त्यामधून थोडासा जाळ सुरू झाला. हा जाळ सुरू झालेला बघितल्यानंतर माकडांना सुरुवातीला त्याचं थोडस नवल वाटलं आणि ते आनंदानं हसत टाळ्या वाजवू लागले. पण जाळ वाढू लागला. जाळ वाढू लागला, आणखीन त्याचे चटके बसू लागले. त्यावेळी माकडं अगदी घाबरल्यासारखी झाली आणि पळत सुटली. आपण जे मागं करून ठेवलेलं आहे त्याचं पुढं काय करायचं याबद्दल त्यांच्या मनामध्ये काही विचार करणे इतकी त्यांची बौद्धिक कुवत नव्हती. ते आपले पळत सुटले. जाळ मात्र वाढत राहिला. जंगलामध्ये हा जाळ वाढत राहिला. हळूहळू वारा सुटला. आणखी जंगलामध्ये वाढणारा जाळ हळूहळू त्याचं रूपांतर वणव्यामध्ये होऊ लागलं. आणखी वणवा पसरू लागला. जंगलामध्ये वणवा पसरू लागला तसे इतर प्राणी, अस्वल, वाघ, सिंह, ते घाबरून यामधून या वणव्यापासून वाचण्यासाठी सैरावैरा धावू लागले. पक्षीही सैरावैरा उडून इकडं तिकडं जाण्याचा प्रयत्न करू लागले. पण वाऱ्याचं प्रमाण वाढलं, आणखीन वणव्याचं प्रमाण वाढलं. वणवा वेगानं पसरू लागला. प्राणी पळत होते. त्यातील काही बाजून मरूनही जात होते, काही करपून जात होते. हे सगळं होत होतं, पण ते जीव वाचवून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते.
असं जीव वाचवून पळून जात असताना त्या ठिकाणी एक तळ होतं आणि त्या तळ्याच्या काठावर एका झाडावर राहणारी चिमणी, ती चिमणी मात्र पळून जायचं सोडून त्या तळ्यामध्ये जाऊन आपल्या चोचीमध्ये चोचभर पाणी भरून घेऊन त्यातील एक दोन थेंब जाळावर टाकत होती आणि परत परत हा सगळा तिचं काम चालू होतं. अशा प्रकारे ती हा वणवा विझवण्याचा प्रयत्न करत होती. तिथून पळत जात असणाऱ्या एका अस्वलानं हे बघितलं. आणखीन ते चिमणीला म्हणाले की बाई ग, इथून दूर कुठंतरी उडून जाण्याचा प्रयत्न करायचं सोडून तू हा काय नवीन उपद्व्याप मांडलेला आहेस? तुझ्याच्यानं हे काही हा वणवा विझेल असं तुला वाटतं का? तुझ्याच्यानं ते हे काम होणार नाही, मग तू हे सगळं का करत आहेस? तर चिमणी म्हणाली, मला माहित आहे की माझ्या 2 थेंबांनी हा वणवा विझणार नाही, पण हे जंगल ओलांडून हा अग्नीचं हे तांडव ओलांडून याच्या बाहेर पडणे इतकी माझी या पंखामध्ये ताकद आहे असंही मला वाटत नाही. तूही पळून जाऊन जाऊन कुठं जाणार? हे जंगल ओलांडून हा वणव्याचा पसारा ओलांडून तू यातून वाचून जाऊ शकशील असं तुला तरी वाटतंय का? म्हणून मी माझ्या परीनं हा वणवा विझवण्याचा प्रयत्न करते आहे. मला यश येईल अपयश येईल माहित नाही, पण मी माझं काम करते आहे. आणि अस्वलानं ते ऐकलं जाता जाता पळत, पण त्यानं ते तिच्या बोलण्याकडे काही फारसं लक्ष दिलं नाही. ते पळून गेलं. ते पुढं पळून गेल्यानंतर ते भाजून करपून मेलं की जिवंत राहिलं, इतर प्राण्यांचं काय झालं माहित नाही. ह्या चिमणीनं वणवा विझवला का? नसेलच विझवला. ह्या चिमणीचं पुढं काय झालं तेही माहित नाही. पण चिमणीचे हे बोलणं ऐकून मी थोडस ऐकलेलं मी कुठेतरी वाचलं, नोंदवलेलं, आणि ते ऐकून मला मात्र तिचं कौतुक वाटलं. चिमणी कदाचित मेली असेल, पण समजा जर सगळ्याच प्राण्यांनी वणवा विझवण्याचा प्रयत्न केला असता तर वणवा विझला असता का? कदाचित विझला असता. तसा प्रयत्न तर या सगळ्या प्राण्यांनी केला नाही. दुसरंही एक माझ्या मनामध्ये येतं की आपल्या जंगलामध्ये उपद्व्यापी माकडं आहेत आणि त्यांच्या दृष्टीस हा गारगोट्यांचा ढीग पडला तर आपल्या सगळ्यांनाच ते धोकादायक ठरू शकतं. असं या सगळ्या प्राण्यांना कधी वाटलं असेल का? बहुतेक वाटलं नसेल. किंवा तसं जर त्यांना वाटलं असतं तर त्यांनी खरं तर तशी काळजी घ्यायला पाहिजे होती की माकडांच्या हातामध्ये, माकडांच्या दृष्टीला हा धोकादायक गारगोट्यांचा ढीग पडू नये ही काळजी या सगळ्या प्राण्यांनी मिळून घ्यायला पाहिजे होती. तशी ती काळजी घेतली नाही. त्यामुळं जंगल जळून खाक झालं, हे प्राणी मरून गेले. विझवणारेही मेले, आणखी पळून जाणारे. पण एकूण काय, तर जे प्राण्यांना जमलं नाही ते माणसांना तरी जमू शकेल का? एवढाच विचार व्हावा असं वाटतं. धन्यवाद.